कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थानला राज्य शासनाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. देवस्थानचा होणार सर्वांगीण विकास. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वपूर्ण सोळशी येथील श्री 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थानला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अर्थात ब वर्ग योजनेअंतर्गत 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी समाज माध्यमांवर मंगळवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास दिले आहे. माढा लोकसभा मतदारसंघ आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सोळशी येथील श्री 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने 2 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. देवस्थान येथे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उभारण्यात येणार असून सुसज्ज स्वयंपाकगृह बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृह बांधण्यासाठी देखील राज्य सरकारने मान्यता दिली आहे. शिवयोगी परमपूज्य सद्गुरू नंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सामाजिक बांधिलकी जोपासत नवनवीन उपक्रम राबवले आहेत. केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील भक्तगण आवर्जून देवस्थान येथे येऊन श्रींचे दर्शन घेतात. वर्षभर देवस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रम सुरू असतात. राज्य सरकारने 2 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याने आता देवस्थानचा सर्वांगीण विकास होणार असून भाविक भक्तांची मोठी सोय होणार आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी राज्य सरकार उभारणार जर्मन हँगर मंडप. तब्बल 74 लाख रुपयांच्या निधीची तरतूद. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर असा मार्गक्रमण करतो. यावर्षी पालखी मार्गावर विविध पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर मंडप व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर अन्य आवश्यक बाबींसाठी राज्य सरकारने 74,26,400 रुपयांच्या निधीची मान्यता दिली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मंत्रालयाने मंगळवारी सायंकाळी 5 वाजता या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिनांक 16 जून रोजी ग्रामविकास मंत्रालयाकडे सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण तालुक्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर मंडप व्यवस्था करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने ग्रामविकास विभागामार्फत 74,26,400 रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून लोणंद, तरडगाव, निंभोरे, फलटण, वाजेगाव येथे जर्मन हँगर मंडप उभारण्यात येणार असून त्यासाठी 54,26,400 रुपयांच्या निधीची देण्यात आला आहे. खंडाळा व फलटण तालुक्यातील पालखी तळ आणि वारकरी सुविधा केंद्राच्या सुशोभीकरणाबरोबरच स्वागत कमान उभारणीसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेले या निर्णयामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणारे दिंडीकरी आणि भाविकांची मोठी सोय होणार आहे. वारकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यातील 25 वर्षांहून जुने सर्व पूल, साकव आणि इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडलेल्या पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता मंत्रालयात बैठक घेऊन बांधकाम विभागाचे अतिरिक्त असलेले 25 वर्षांहून जुने सर्व पूल, साकव आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विभागाने तात्काळ वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मावळ तालुक्यातील पूल दुर्घटना राज्य सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करावा असे निर्देश देत मंत्री भोसले यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील पालखी महामार्ग सुरक्षित राहतील याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. पालखी महामार्गावरील तसेच अन्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने मुजवावेत. वाहतुकीला कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश देखील मंत्री भोसले यांनी दिले. बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अधिकारी व अभियंत्यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा सादर केला. पुलाच्या आणि रस्त्याच्या कामासाठी वाई ते सुरूर रस्ता राहणार बंद. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काढली अधिसूचना.
सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सुरूर ते वाई राज्यमार्गाचे काम सुरू करण्यात आले असून सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत। हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी दिनांक 18 जून ते दिनांक 15 ऑगस्ट या कालावधीपर्यंत सुरूर ते वाई मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। याबाबतची अधिसूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता काढली आहे। मुंबई पुणे बाजूकडून येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही पुणे बंगळुरू महामार्गावरून सुरूर फाटा येथे न वळता कवठे, जोशी विहीर, भुईंज आणि पाचवड मार्गे वाईकडे वळवण्यात आली आहे। महाबळेश्वर वाईवरून पुणे आणि मुंबई बाजूकडून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही वाई, शहाबाग फाटा, सुरूर फाटा मार्गे पुणे बंगळुरू महामार्गावरून पुणे व मुंबईकडे जातील। या मार्गावर एकेरी वाहतूक राहील। वाईवरून सातारा बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही पाचवड मार्गे पुणे बंगळुरू महामार्गावरून होईल। ज्या ज्या ठिकाणावरून वाहतूक वळवण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक उभारण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे। वाहतूक मार्गात केलेल्या बदलांची नागरिकांनी आणि वाहनचालकांनी नोंद घ्यावी आणि सातारा जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक दोशी यांनी केले आहे। कोरेगाव तालुक्यात पुरवठा विभागातील अनागोंदी कारभार रोखण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन सादर दत्तात्रय सुतार यांची माहिती। कोरेगाव तालुक्यात पुरवठा विभागामार्फत सुरू असलेला अनागोंदी कारभार रोखण्याबरोबरच पुरवठा निरीक्षण अधिकारी यांची विभागीय आणि खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी उपजिल्हाधिकारी पुरवठा तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे मंगळवारी दुपारी 2 वाजता केली आहे। कोरेगाव येथे स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीसाठी राजमाने या आल्या होत्या। जुना मोटर स्टँड येथील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये सुतार यांनी त्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। कोरेगाव तालुक्यामध्ये पुरवठा विभागाकडे आता स्वतंत्र आस्थापनेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। महसूल विभागाचे पूर्णपणे नियंत्रण संपले आहे। पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे। पुरवठा निरीक्षण अधिकारी यांची यापूर्वीची खटाव तालुक्यातील कारकीर्द ही वादग्रस्त ठरली होती। त्याचप्रमाणे त्यांनी कोरेगाव तालुक्यात सुद्धा आता चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू केले आहे। पुरवठा विभागात कारण नसताना काही मोजक्या दुकानदारांच्या सांगण्यावरून कॅन्डिडेट नेमण्यात आले आहेत। त्यांच्याविषयी अनेकदा तक्रारी होऊन देखील प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्पुरती कारवाई दाखवली जाते, मात्र पुढे काही केले जात नाही असा आरोप सुतार यांनी निवेदनात केला आहे। पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्याविषयी अनेक स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी आहेत। विशेष करून महिला दुकानदारांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात असून देखील त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील काही अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचे माहिती पुढे आली आहे। सुतार यांनी निवेदनात नमूद केले आहे याविषयी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे।